नमस्ते, कशी आहात सर्व? आज आपण सुका कलेजी कशी बनवायची ते आपण ट्राय करू. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण कढीपत्ता टाकूया. आणि ते मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. ते आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. सगळ्यात सोपी पटकन होणारी रेसिपी आहे. त्यात जास्त काही इंग्रेडियंट्स लागत नाही. आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊया सुकी होईपर्यंत. झालेली आहे. आपण बघूया, असं चांगलं सुकायला हवं. आता आपण घरातले सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स करूया. अर्धा चमचा हळद, आपल्याला तिखट जेवढं हवं आहे त्याप्रमाणे मसाला, तिखट मसाला टाकायचा. मी वाटपामध्ये पण 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. 2 चमचे तिखट मसाला टाकते. थोडासा चिकन मसाला 1 चमचा. हे मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊया. कलेजी मी साफ करून चांगली स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये काळं जे असतं ते काढून टाकायचं, नाहीतर कलेजी अडूक लागते. ही कलेजी आपण त्या मसाल्यामध्ये टाकूया. मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त थोडंसं, एखादा चमचा. वाफेवरच शिजवून घ्यायची. तर आपण शिजायला 5-10 मिनिटं ठेवून जाऊया. कलेजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5-10 मिनिटं इनफ होतात. 5-10 मिनिटात ती चांगली शिजली जाते. 5-10 मिनिटं आपण वेट करूया. 10 मिनिटं झाली आहेत. तर आपण जरा परतून बघूया. अजून 5 मिनिटं पाहिजे. अजून 5 मिनिटं राहू दे. अजून थोडं 5 मिनिटं गॅस चालू ठेवूया झाकून. स्लो मध्ये 5 मिनिटं अजून शिजवून घेऊया. कलेजी थोडी शिजत आली आहे. चवीनुसार आपण थोडं मीठ टाकूया, कारण कलेजी ही पटकन शिजते. अगोदरच मीठ टाकलं तर ती खार लागू शकते. याच्यासाठी आपण कलेजी थोडी शिजून झाल्याच्या नंतर लास्टला मीठ टाकायचं. आता 5 मिनिटं झाली आहेत. आपला आता कलेजी फ्राय रेडी आहे. छान मस्तपैकी मालवणी पद्धतीचं चिकन सुक्का, कलेजी सुक्का, चिकन कलेजी सुक्का तयार आहे. आता आपण सर्विसिंगसाठी कोथिंबीर वरून थोडीशी टाकूया. गॅस बंद करूया.
खाण्यासाठी तयार आहे. तर माझ्या मुलाला टेस्ट करायला देते, तर ते सांगेल कसं आहे. मुलगा टेस्ट करतोय. एक नंबर. थँक्यू. आपला चिकन सुक्का तयार आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा